नमस्कार मित्रांनो, आपलं शेकडेवारी चॅप्टर चाललं होतं. त्यातला शेवटचा पार्ट शेकडा वाढ व शेकडा घट. बरोबर, बघूया आपण. इझी टॉपिक एकदम. माहिती आहे तुम्हाला सर्व. आता चॅप्टरच्या एंडिंग कडे येऊन गेलोय आपण. तुम्हाला सर्व माहिती आहे, फक्त आता प्रश्न कसे येतात, कसं उत्तर काढायचं ते बघायचंय. कामगारांच्या पगारात सुरुवातीला 10% वाढ केली व नंतर 10% घट केली तर पगारात काय बदल झाला? सिंपल क्वेश्चन आहे, काही अवघड नाही. काय करणार तुम्ही बघा. पहिले सुरुवातीचा पगार आपण किती रुपये मानू? 100 रुपये मानू. समजा पहिला पगार हा 100 रुपये होता. बरोबर, पहिला पगार किती होता? 100 रुपये. त्यात त्यांनी काय केलं? सुरुवातीला 10% वाढ केली. 100च्या 10% किती होता? 10 रुपये. 100च्या 10% किती होता? 10 रुपये. मग ही वाढ करून घ्या. म्हणजे नवीन पगार किती झाला? नवीन पगार झाला हा पहिला पगार आणि एवढी वाढ, म्हणजे टोटल किती झाले? ते 110 रुपये. टोटल किती झाले? 110 रुपये. नंतर काय सांगितलं त्याने? नंतर 10% घट केली म्हणे. म्हणजे 10% घट कमी केलंय. म्हणजे या पगाराच्या 10% काय केलंय? कमी केलंय. मग 110चे 10% किती होता बघा? 110चे 10% किती होता? असंच करणार तुम्ही. 110चे 10%. हा शून्य गेला, शून्य गेला, शून्य गेला, शून्य गेला. किती उरले? 11. म्हणजे ह्या पगारामधून 11 रुपये कमी झाले. घट आहे का नाही? मग 11 रुपये कमी झाले म्हणजे किती झाले? शेवटचा पगार किती झाला? शेवटचा पगार झाला 110 वजा 11 म्हणजे 99. शेवटचा पगार किती झाला? 99 रुपये झाला. याचा अर्थ काय? पगारामध्ये 1% घट. बघा, पहिला पगार किती होता? 100 रुपये. आता नवीन शेवटचा पगार किती आहे? 99 रुपये. म्हणजे किती टक्के घट झाली? 1% घट झाली. म्हणजे पगारात 1% घट झाली. असं आन्सर होते. समजत असेल तुम्हाला. काय केलं? पहिला पगार, मूळ पगार किती मानला आपण? 100 रुपये. मूळ पगार किती मानला? 100 रुपये. त्यांनी काय सांगितलं? सुरुवातीला 10% वाढ झाली म्हणे. मग 100च्या 10% किती होता? 10 रुपये. 10 ऍड करून घेतले. नवीन पगार किती गेला? 110 रुपये. ते काय म्हटले? नंतर 10% घट केली म्हणे. म्हणजे या 110च्या 10% घट केली. मग 110च्या 10% किती होता? 11 रुपये. बरोबर. मग 11 रुपये घट केली. नवीन पगार म्हणणार 11 रुपये घट केली. शेवटचा पगार किती आला आपल्याकडे? 99 रुपये. प्रश्न काय आहे की पगारात काय बदल झाला? पहिला पगार 100 रुपये होता. शेवटचा पगार 99 रुपये होता. म्हणजे 1 रुपया कमी झाला का नाही? म्हणजे 1% घट झाली. म्हणजे काय झाली? 1% घट झाली. म्हणजे समजा त्याचा पगारचा 5000 रुपये असता. आपण 100 रुपये मानलेत. आपल्याला माहिती त्याचा पगार 100 रुपये असता. जर त्याचा 5000 रुपये पगार आला असता, 1% घट म्हणजे किती? 5000चा 1% किती होता? 5000चा 1% किती होता? 50 रुपये. बरोबर, 50 रुपये घट झाली असती. म्हणजे किती? 4950. त्याचा पगार किती राहिला असता? नवीन 4950. असं ते उत्तर आलं असतं. आपल्याला पगार तर माहित नव्हता पहिला. मग आपण काय केलं? 100 रुपये मानला आहे. 100 रुपयाला 1 रुपया घट म्हणजे किती? 1% घट झाली आहे. असं ते उत्तर आहे. बरोबर. आता दुसरं उदाहरण. कामगारांच्या पगारात सुरुवातीला 10% वाढ केली व नंतर परत 10% वाढ केली तर पगारात काय बदल झाला? आता प्रश्न काय बदलला? 10% वाढ केली आहे, नंतर परत 10% वाढ केली. बघू आपण. मूळ पगार किती म्हणायचा? 100 रुपये. मूळ पगार किती म्हणायचा? 100 रुपये. वाढ किती केली आहे? बघा, नवीन पगार किती होणार? मग वाढ किती केली आहे? 10%. 100चे 10% म्हणजे किती? 10 रुपये. 100चे 10% म्हणजे किती? 10 रुपये. मग 10 रुपये वाढ केली. मग नवीन पगार किती गेला? 110 रुपये. त्यानंतर त्याने काय सांगितलं? परत 10% वाढ केली म्हणे. म्हणजे हा जो नवीन पगार आहे ना, याच्या परत 10% वाढ केली. मग शेवटचा पगार किती होईल? बघा, शेवटचा पगार या 110च्या 10% किती होता? बघा, 110च्या 10% किती होता? बघा, हा शून्य गेला, शून्य गेला, शून्य गेला, शून्य गेला, 11 रुपये. मग नवीन पगार मध्ये अजून 11 रुपये वाढ झाली.
बरोबर ना, 10% वाढ झाली म्हणजे किती, 11 रुपये वाढ झाली. 110 अधिक 11 बरोबर 121, म्हणजे शेवटचा पगार किती झाला, 121 रुपये. मग पगारात काय बदल झाला, पहिला पगार 100 रुपये होता, शेवटचा पगार 121 रुपये होता. फरक कितीचा आहे, फरक कितीचा आहे, 21 रुपयाचा. म्हणजे 100 रुपयाला 21 रुपये वाढताय, म्हणजे काय, 21% पगार वाढला आहे. बरोबर ना, 100 रुपयाला 21 रुपये वाढताय म्हणजे 21% पगार वाढलाय, असं त्याचं उत्तर राहिलं असतं. पुढचं एक्झाम्पल बघू आपण. तीन नंबरचा, एका घड्याळाची किंमत 500 रुपये आहे. 500 रुपये आहे. जर विक्रेत्याने आधी 20% सूट दिली, 20% सूट दिली व नंतर परत 20% सूट दिली, तर विक्री किंमत किती, विक्री किंमत किती. बघा आता, एका घड्याळाची किंमत 500 रुपये आहे, म्हणजे मूळ किंमत किती आहे, 500 रुपये. मूळ किंमत किती आहे, 500 रुपये. आपण मूळ किंमतला काय म्हणतो, 100%, म्हणजे 100% बरोबर किती, 500 रुपये. 100% बरोबर किती, 500 रुपये. बरोबर. पुढे काय सांगितलंय, मूळ किंमतला आपण 100% मानतो. आता पुढे त्याने काय सांगितलं की त्या विक्रेत्याने आधी 20% सूट दिली, म्हणजे 100ला 20% सूट दिली आहे. सूट किती दिली, 20%. मग 100 मधून 20 गेले किती, 80%. म्हणजे त्या घड्याळाची किंमत किती होऊन जाईल, आता 80% होऊन जाईल. जर 100% किंमत होती, त्यात 20% त्याने सूट देऊन टाकली, तर त्या घड्याळाची किंमत किती होऊन गेली, 80%. आपलं इक्वेशन तयार होऊन गेलं. 100% बरोबर 500, तर 80% बरोबर किती, आपण x म्हणू. पुढचं तुम्हाला माहिती आहे काय करावं लागतं, तिरकास गुणाकार करावा लागतो. 100x हे पर्सेंटेज कॅन्सल होऊन जाईल, इक्वल टू 80 गुणिला 500. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, 8×45 इक्वल टू 400. नवीन किंमत किती झाली मग घड्याळाची, 400 रुपये झाली. नवीन किंमत किती झाली, 400 रुपये झाली. पुढे काय केलं त्याने, परत 20% सूट दिली. काय केलं त्याने, परत 20% सूट दिली. बघा आता 400 रुपये नवीन किंमत आहे का नाही, मग ही नवीन किंमत म्हणजे आता मूळ किंमत होऊन गेली. मग अशा वेळेस काय होऊन जाईल, 100% बरोबर किती, 400 रुपये. 100% बरोबर किती, 400 रुपये. बघा 20% सूट दिल्यावर किंमत कशी केली आपण, 500ला 100% मानलं आणि 20% कमी करून घेतले. आता सेम 400ला नवीन किंमतला 100% मानून घ्या. आता परत 20% सूट दिली, मग आता आपल्याला काय करायचंय, परत 80% किंमत काढायची आहे. 80% किंमत काढायची आहे. याला y घ्या. आता समजा परत तिरकस गुणाकार होईल, काय होईल बघा, 100y इक्वल टू 80 गुणिला 400. तिरकस गुणाकार होईल. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, 8 चोक 32 म्हणजे किती, 320. y इक्वल टू किती आला, 320. मग घड्याळाची विक्री किंमत किती होऊन गेली आता, 320. बघा नवीन एकदा सांगतो, घड्याळाची मूळ किंमत किती होती, 500 रुपये. ही 500 रुपये आपण काय मानली, 100%. मूळ किंमत नेहमी 100% मानायची. 100% किती होऊन गेले, 500 रुपये. आपल्याला काय सांगितलं, 20% सूट दिली आहे, म्हणजे 20% किंमत त्याने कमी केली, म्हणजे 100% जागर 20% कमी केली तर किती होऊन गेली, 80%. जर 100% बरोबर 500 तर 80% बरोबर किती, तिरकस गुणाकार केला, त्याच्यावर किंमत निघली आपली 400 रुपये. किंमत किती निघली, 400 रुपये. पण त्याने 400 रुपयाला विकली का घड्याळ, नाही. त्याने परत अजून 20% सूट दिली, म्हणजे या 400 रुपयाला जर आपण 100% मानलं तर 20% सूट म्हणजे किती, 80%. परत तिरकस गुणाकार केला, उत्तर किती आलं, 320. ही जी 320 रुपये किंमत आहे, तिच्यात तिने घड्याळ विकली आहे, असं ते उत्तर सोडवायचं होतं. बरोबर. बघा पुढचं उदाहरण, 400 रुपयाची वस्तू, 400 रुपयाची वस्तूची किंमत 20% वाढवली, 20% वाढवली व नंतर 20% कमी केली, तर मूळ किंमतीत
काय फरक होणार, काय फरक होणार बघू आपण. 400 रुपये तिची मूळ किंमत आहे बरोबर, म्हणजे 100% बरोबर किती होऊन गेलं मग 400 रुपये. 100% बरोबर किती होऊन गेलं 400 रुपये. पुढे काय, त्याची किंमत त्याने 20% वाढवली आहे, म्हणजे 100ला 20% वाढवलं म्हणजे किती टक्के करून टाकणं 120%. बरोबर ना, 100चे 20% वाढवतो म्हणजे किती करतोय 120% करतोय. बस पुढे काय, तिरकस गुणाकार 100 x = 120 गुणिले 400. हे 2 शून्य गेले 2 शून्य गेले, x = किती आलं 12 चोक 48, 480 रुपये. किंमत किती गेली नवीन 480 रुपये. आता त्याने घड्याळ ती वस्तू विकली का आता नाही, त्याने अजून काय केलं त्याच्यावर अजून 20% किंमत आता कमी केली. पहिल्या वेळेस 20% वाढवली होती, आता 20% काय केली त्याने कमी केली. मग आपण या नवीन किमतीला किती मानू आता परत 100% मानू, म्हणजे 100% बरोबर किती गेलं आपल्यासाठी आता 480. कारण त्याने ह्या किमतीची आता किंमत कमी केली म्हणून याला आपण 100% मानून घेतलं. आता पुढे काय केलं त्याने 20% किंमत कमी केली. मात्र 100% होती किंमत तर किती टक्के कमी केली 20% कमी केली. किती करून टाकली त्याने 80% करून टाकली. बस तिरकस गुणाकार करा, काय एवढं विशेष नाही आहे. 100y = 80 गुणिले 480, 80 गुणिले 480. हा शून्य गेला हा शून्य गेला, हा शून्य गेला हा शून्य गेला. 8 आणि 48 गुणायचं किती होऊन जाईल 8 8 64, 6 8 चोक 32 आणि 6 38, 384 रुपये. 384 रुपये ही शेवटची किंमत आली आपल्याकडे. प्रश्न काय आहे, मूळ किमतीत काय फरक पडला. मूळ किंमत किती होती 400 रुपये, शेवटची किंमत किती होऊन गेली 384. 400 वजा 384 किती होता 16 रुपये. म्हणजे थोडक्यात काय, मूळ किमतीत काय फरक पडला तर किंमत 16 रुपये कमी झाली. किंमत काय झाली 16 रुपये कमी झाली. असा तो प्रश्न सोडवायचा होता. आता थोडंसं वेगळं एक्झाम्पल घेतो, याच्यावर प्रश्न येतो. नवीन जे एक्झाम्पल घेतलं आता त्याच्यावर प्रश्न येईल, बघू आपण प्रश्न कसा येईल. पुढचा प्रश्न घेऊ. एका वस्तूच्या किमतीत 20% कपात केल्यामुळे तिच्या विक्रीत 20% वाढ होईल. 20% वाढ होईल. तर गल्ल्यावर काय परिणाम होणार, गल्ल्यावर काय परिणाम होणार. एक काम करू आपण बघू, त्याची किंमत आपण 100 रुपये मानू. समजा ती वस्तूची किंमत 100 रुपये असेल बरोबर, त्या वस्तूची किंमत किती असेल 100 रुपये असेल. तो दुकानदार समजा 100 वस्तू विकतो किती 100. काय सांगितलं मी, समजा त्याच्याकडे किंमत त्या वस्तूची 100 रुपये आहे आणि तो किती वस्तू विकतोय 100 वस्तू विकतोय बरोबर. आता त्याने काय सांगितलं वस्तूच्या किमतीत 20% कपात केली बरोबर. वस्तूच्या किमतीत किती केलं त्याने 20% कपात केली आहे. मग नवीन किंमत किती होऊन जाईल 100ला 20 कमी होत आहे का नाही, म्हणजे 80 रुपये होऊन जाईल. नवीन किंमत किती होऊन जाईल 80 रुपये होऊन जाईल. आता विक्रीत काय सांगितलं त्याने 20% वाढ होईल म्हणे. वस्तूच्या विक्रीत किती वाढ होईल म्हणे. समजा जी नवीन विक्री किती होऊन जाईल मग बघा, पहिल्या वस्तू किती विकत होता तो 100 वस्तू विकत होता. आता काय सांगितलं त्याने विक्रीमध्ये 20% वाढ होऊन गेली म्हणे. त्याने किंमत कमी केली का नाही, विक्री वाढणार आहे. किती टक्के वाढ झाली म्हणे 20% वाढ झाली. बघा आता 100 वस्तू विकत होता त्याच्या 20% वाढ झाली म्हणजे किती झालं 120. मग बस पुढे प्रश्न काय, गल्ल्यावर काय परिणाम होणार. पहिला गल्ला किती होता बघा, पहिला गल्ला किती होता एक वस्तू 100ची आणि 100 वस्तू 100 गुणिले 100 म्हणजे त्याचा पहिला गल्ला होता 10,000 रुपये. पहिला गल्ला किती होता 10,000 रुपये होता. आता नवीन गल्ला किती होऊन जाईल, नवीन गल्ला किती होऊन जाईल बघा. नवीन किंमत आणि नवीन विक्री 80 गुणिले 120 12 96 9,600. मग गल्ल्यावर काय परिणाम होईल तर 400 रुपये त्याची गल्ला कमी होणार आहे. 400 रुपये त्याचा गल्ला काय होणार आहे कमी होणार आहे. गल्ला 400 रुपये कमी होईल. समजलं, गल्ला 400 रुपये कमी होईल. आला असेल तुमच्या लक्षात. पुढचं एक एक्झाम्पल बघू आपण. शॉर्टकट कसं सोडवता येईल माहिती का.
शॉर्टकट कसं सोडवता येईल, डायरेक्ट काय करायचं, 10,000 वजा काय करायचं, सॉरी 10,000, शॉर्टकट कसं सोडवता येईल, 10,000 वजा कंसामध्ये यांचा गुणाकार करून घ्यायचा. म्हणजे कसं बघा, किंमत 20% कपात केली का नाही, नवीन किंमत किती होऊन जाईल, 80. बरोबर, काय केलं मी 20 लिहिला नाही बरं, मी 80 लिहिलाय. का बरं, कारण 20% कपात केली म्हणजे 100ला 20 कमी केले म्हणजे किती, 80. गुणीला विक्री किती वाढली आहे, 20%. पहिली विक्री 100% असणार, 100ला 20 वाढते म्हणजे किती वाढली असणार, 120. यांचा गुणाकार करायचा, जे उत्तर येईल ते काय राहतं, परिणाम राहतो. समजलं असेल तुम्हाला, असं करायचं तुम्हाला. पुढे वस्तूची किंमत 20% कपात केल्याने खप 15% वाढला. वस्तूची किंमत 20% कमी केल्याने खप 15% वाढला. तर महसुलावर काय परिणाम होईल, होईल. डायरेक्ट सोडवण्याचा प्रयत्न करू आपण. काय सांगितलं मी, 10,000 करायचं वजा कंसामध्ये किंमत किती कमी केली आहे, 20% कमी केली आहे म्हणजे 100च्या जागेवर किती होऊन जाईल मग आता, 80. गुणीला महसुलावर काय, सॉरी खप किती वाढलाय, 15% वाढलाय. पहिला खपचा 100 असेल तर नवीन खप किती होऊन जाईल मग, 115. बस एवढं करायचं आपल्याला. 10,000 वजा किती होईल, 115 गुणीला 8 करून घेऊ आपण. 8 पंचे 40, हातच्याला 4, 8 1 8 आणि 4 12, हातच्याला 1, 8 1 8 आणि 1 9, 920 आणि 1 0 म्हणजे किती, 9200. किती होऊन गेलं, 9200 म्हणजे किती झालं ते, 800 रुपये. 800 रुपये कमी म्हणजे महसूल काय होईल, 800 रुपये कमी होऊन जाईल. बरोबर, पहिला महसूल 10,000 होता, दुसरा महसूल किती होऊन गेला, 9,200. किंमतवर फरक काय पडला, 800 रुपये कमी होऊन गेलाय. बरोबर, डायरेक्ट उत्तर येऊन गेले, करायची गरज नाही पडली तुम्हाला. पुढचं एक्झाम्पल बघू आपण. जर एका वस्तूची किंमत 20% कमी केली तर तिची विक्री 40% वाढते. तर महसुलावर काय परिणाम होणार, असा प्रश्न आहे. सिंपल एकदम. काय करायचं, 10,000 लिहून घ्यायचं वजा, आता इकडे कंसामध्ये वस्तूची किंमत किती कमी केली आहे, 20% कमी केली आहे म्हणजे 100च्या जागेवर काय होणार, 80 होऊन जाणार. गुणीला तिची विक्री किती वाढली आहे, 40% वाढली म्हणजे पहिले 100 होत असेल तर आता किती होऊन गेली, 140. 40% वाढली का नाही. बस एवढं करायचं तुम्हाला. 10,000 वजा 0 0 2 0 लिहून घ्या. 8 चुक 32, हातच्याला 3, 8 1 8 आणि 1, सॉरी 8 1 8 आणि 3 11, 11,200. उत्तर किती येतं बघा, 10,000 वजा 11,200. 10,000 म्हणजे काय, 11,000 आणि याच्यात नाही वजा करून घ्या. किती येतं, 1,200. चिन्ह कोणतं येईल, मोठ्या संख्येचं म्हणजे मायनस 1200. याचा अर्थ काय, याचा अर्थ असा आहे की आपला महसूल वाढला आहे. कारण पहिला महसूल 10,000 होता, नवीन महसूल किती आहे, 11,200 म्हणजे महसूल वाढतोय का नाही. मायनस आला याचा अर्थ काय असतो, महसूल वाढला आहे. म्हणून आपण असं लिहू उत्तर, 1,200 रुपये महसूल वाढणार. 1,200 रुपये महसूल वाढणार. बस एवढे सिंपल क्वेश्चन असतात. म्हणजे शेकडावार आणि शेकडा घटवर असेच प्रश्न येतील. हा शेवटचा टॉपिक होता, एकदम इझी. इथे आपलं शेकडेवारी चॅप्टर संपतंय. बरोबर, आपण नेक्स्ट चॅप्टर सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज घेऊ. ते शेकडेवारीच्या याच्यावर इझी सोडवता येतं. बरोबर, शेकडेवारीची एक नवीन मेथड सांगेल मी तुम्हाला, जी तुम्हाला माहित नसणार कदाचित. तर ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. तोपर्यंत घरीच राहा, सुरक्षित राहा.